नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे नेमकं काय हे कळण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा पॉलिनॉमियल समजणं गरजेचं आहे. म्हणून पॉलिनॉमियल म्हणजे नेमकं काय हे अगोदर आपण काय करूया पाहूया. पॉलिनॉमियल म्हणजे एनी इक्वेशन इन टर्म्स ऑफ a0x a1x a0 a1x a1x square a2x cube and so on. In this polynomial there are three types of the polynomial. First one is a linear polynomial. Second one, quadratic polynomial. And third one is cubic polynomial. या पॉलिनॉमियलच्या टाइप मध्येच तुम्हाला दिसतंय लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, क्यूबिक पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय तर एखाद्या पॉलिनॉमियल मध्ये जे काही व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबल्सची डिग्री 1 असणार. एखाद्या पॉलिनॉमियल मध्ये व्हेरिएबलची मॅक्झिमम डिग्री 1 असणार. जसं की x+3 याची डिग्री जर पाहिलं तर तुम्हाला 1 दिसते, म्हणून हा लिनियर पॉलिनॉमियल असेल. त्यानंतर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल मध्ये काय असेल तर एखाद्या पॉलिनॉमियलच्या व्हेरिएबलची डिग्री मॅक्झिमम डिग्री 2 असेल. आणि क्यूबिक पॉलिनॉमियल मध्ये काय असेल तर एखाद्या पॉलिनॉमियलची डिग्री किती असेल, मॅक्झिमम डिग्री 3 असेल, तेव्हा त्याला काय म्हणायचं, क्यूबिक पॉलिनॉमियल. तर आता इथं आपल्याला लिनियर पॉलिनॉमियलचा विचार करायचा नाही आणि क्यूबिकचा पण विचार करायचा नाही, परंतु तुम्हाला त्या बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला पाहायचा आहे तो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचा एक्झाम्पल जर पाहायचं झालं x² + 3x + 4 x² - 2 xy + 3 हे जे आहे ते क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता तुम्ही म्हणताल सर इथं 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं 1 1 आहे, पण वी नो दॅट द डिग्री ऑफ मोर दॅन 1 व्हेरिएबल्स ची डिग्री आपण कशी रिप्रेझेंट करतो तर त्याचे जे इंडेक्स आहे त्या इंडेक्सची काय करतो आपण ऍडिशन करतो. आणि ऍडिशन केल्यानंतर त्याची ऍडिशन किती येते पहा, इथं इंडेक्सची 2 येते, म्हणून त्या ठिकाणी ह्या इक्वेशनची सुद्धा डिग्री किती आहे, 2 आहे, म्हणून त्याला सुद्धा क्वाड्रॅटिक म्हणता येतं. मग क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय हे तुम्हाला समजलेलं असेल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल मध्येच फक्त एका व्हेरिएबल मध्ये एखादं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आपण कन्सिडर केलं आणि ते कन्सिडर केलेलं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल इक्वेटिंग विथ 0 म्हणजे एखादं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे 2 व्हेरिएबल मधलं सोडून एका व्हेरिएबल मध्ये असलेले क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आपण जेव्हा इक्वेटिंग करतो 0 बरोबर, इक्वेटिंग याचा अर्थ काय तर समजा हे x² + 3x + 4 हे एक क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आपण घेतलं आणि ते 0 बरोबर इक्वेट केलं तर त्या इक्वेट केल्यानंतर तयार होणाऱ्या इक्वेशनलाच काय म्हणायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणायचं आहे. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलला 0 बरोबर इक्वेट केलं की तयार होणारं जे इक्वेशन आहे त्यालाच काय म्हणायचं आहे, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल चा जो फॉर्म आहे तो कसाही असेल, परंतु क्वाड्रॅटिक इक्वेशनचा
जनरल फॉर्म हा एक प्रॉपर असतो. तो कसा असतो तर ते आपण काय करूयात पाहूयात. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा पद्धतीने तुम्ही ओळखू शकताय हे पाहणं गरजेचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहण्यासाठी तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल नेमकं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं डेफिनेशन तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये फक्त एकच व्हेरिएबल असतो. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये काय असतं एकच व्हेरिएबल असतो. पण त्या एकाच व्हेरिएबलची मॅक्झिमम इंडेक्स एकाच व्हेरिएबलची मॅक्झिमम इंडेक्स किती असते 2 असते. मग ज्यावेळेस दिलेल्या इक्वेशन मध्ये एकाच व्हेरिएबलची मॅक्झिमम इंडेक्स 2 असते तेव्हा त्या इक्वेशनला काय म्हणायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणायचं. आणि in general quadratic equation is represented as ax square plus bx plus c is equal to 0 where a comma b comma c are real numbers and a is not equal to 0. आता तुमच्या मनामध्ये बऱ्याच वेळेस असा प्रश्न असतो की इथं a is not equal to 0 काय घ्यायचं. तर इथं जर तुम्ही ह्या जनरल फॉर्मचा जर विचार केला तर हा जो एक्स स्क्वेअर आहे या एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे ए आहे. आणि तो जर आपण 0 घेतला तर काय होईल तर तो जर 0 घेतला तर 0 इंटू एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. We know that the product of any term and 0 is 0. So plus bx plus c equal to 0. That term become a 0. Therefore, bx plus c equal to 0. And it is not a quadratic polynomial. So, it is a linear polynomial. Therefore, a is not equal to 0. Now, क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला काय करता येतं माहितीये का या ठिकाणी या डेफिनेशनच्या सहाय्यानं आपण काय करू शकतोय पाहू शकतो किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा पद्धतीने असू शकतं कसं ओळखायचं. तर त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूयात तसं त्या पद्धतीने तुम्हाला ओळखता येईल. 7x स्क्वेअर प्लस 5x इक्वल टू 3 हे जे इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये तुम्हाला सांगता येऊ शकतं की हे क्वाड्रॅटिक आहे की नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म कडे जर लक्ष दिलं तर इथं फर्स्ट टर्म स्क्वेअर आहे पुन्हा इंडेक्स 1 आहे शेवटी काय आहे कॉन्स्टंट टर्म आहे. मग आता इथं कशा पद्धतीने घेता येईल तुम्हाला किंवा पहिली टर्म 7x स्क्वेअर आहे सेकंड टर्म इंडेक्स 1 असलेली आहे. आता थर्ड टर्म काय आहे राईट साइडला आहे. मग हे प्लस लेफ्ट साइडला जर आणलं तर काय होईल रे मायनस आणि इथं काही शिल्लक राहत नाही म्हणजे 0 राहतं. आता जर हे इक्वेशन पाहिलं आणि हे इक्वेशन पाहिलं आणि आपली जी डेफिनेशन आहे या डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय वन व्हेरिएबल म्हणजे एकच व्हेरिएबल असला पाहिजे. या प्रत्येक इक्वेशन मध्ये इक्वेशनच्या टर्म मध्ये काय एकच व्हेरिएबल आहे. मग त्याचा मॅक्झिमम इंडेक्स किती आहे 2 आहे. मग आहे का बघा इथं तर इथं 2 आहे म्हणून देअरफॉर मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल is 2. Therefore, given equation is quadratic equation. तर अशा प्रकारे आपल्याला एक्सरसाइज मध्ये उदाहरण आपल्याला पाहता येतील. तर हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता त्यानंतरचा जो आपला पुढला पॉइंट आहे तो आहे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. पुढचा जो पॉइंट आहे तो आहे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन.
आता रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपण गेल्या वर्षी 9वीच्या वर्गामध्ये पॉलिनॉमियल चॅप्टर मध्ये रूट्स ऑफ पॉलिनॉमियल हा प्रकार पाहिलेला आहे. रूट्स ऑफ पॉलिनॉमियल, त्या ठिकाणी काय होतं, एक गिवन पॉलिनॉमियल असायचा इन टर्म्स ऑफ पी ऑफ एक्स, एक्सच्या फॉर्म मध्ये असेल, वायच्या फॉर्म मध्ये असेल, तेव्हा त्याचं रूट एक्स मायनस ए आहे का नाही हे चेक करत होतो. मग एक्स मायनस ए आहे का नाही हे चेक करायचं म्हणजे नेमकं तुम्ही काय करत होता, तर समजा पी ऑफ एक्स इक्वल टू हा पॉलिनॉमियल आहे, तेव्हा एक्स मायनस ए इज अ रूट. देन हाऊ टू चेक द एक्स मायनस ए इज अ रूट ऑफ गिवन इक्वेशन. हिअर पुट एक्स इज इक्वल टू ए. म्हणजे इथं काय करत होतो आपण, एक्सच्या जागेवर ए ही व्हॅल्यू काय करायचं, सबस्टिट्यूट करत होतो. मग एक्सच्या जागेवर ए ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर पी ऑफ ए इज इक्वल टू 0 जर मिळालं, पी ऑफ ए इज इक्वल टू 0 जर मिळालं, तर एक्स मायनस ए इज ए फॅक्टर ऑफ गिवन इक्वेशन असं आपण काय करत होतो, म्हणत होतो. एक्स मायनस ए इज अ फॅक्टर म्हणजेच काय, तर x is equal to a is root of given equation असं आपण काय केलं आहे, पाहिलेलं आहे. मग इथं रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये तसंच आहे. समजा फॉर एक्झाम्पल जर पाहायचं झालं, चेक वेदर, प्रश्न असा आहे, चेक वेदर x equal to 2 is root of quadratic equation x square minus 3x plus 2 equal to 0. म्हणजे x equal to 2 हे या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे का नाही हे आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. आणि ते कशा पद्धतीने चेक करायचं, तर आपण जसं हे रूट्स ऑफ पॉलिनॉमियल चेक केलं होतं त्याच पद्धतीनं इथं काय करावं लागेल, तर इथं या क्वाड्रॅटिक इक्वेशनला दोन बाजू आहेत, एक लेफ्ट साइड आणि दुसरी राइट साइड. देअरफॉर इथं काय करावं लागेल, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन ची लेफ्ट साइड आपल्याला फर्स्टली काय करावी लागेल, घ्यावी लागेल. मग लेफ्ट साइड काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2. हिअर एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 मध्ये आपल्याला रूट आहे का नाही चेक करण्यासाठी काय करावं लागेल, तर जे तुम्हाला एक व्हॅल्यू दिलेली असते x ची, ती व्हॅल्यू काय करावी लागते, इथं दिलेल्या इक्वेशनच्या लेफ्ट साइड मध्ये पुट करावी लागते. मग इथं काय करायचं, पुट x इक्वल टू 2, देअरफॉर दॅट इज इक्वल टू 2 स्क्वेअर मायनस 3 इंटू 2 प्लस 2. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर हे सॉल्व करून घ्या, काय होतं बघा, 2 चा स्क्वेअर 4 मायनस 3 इंटू 2 6 प्लस 2. कॅल्क्युलेट केल्यानंतर LHS इज इक्वल टू 0 येतो. आता LHS 0 आला, आता RHS तुम्हाला माहितीच आहे, देअरफॉर RHS इक्वल टू 0. तुम्ही जर पाहिलं तर LHS आणि RHS या दोन्ही बाजू कशा आलेल्या आहेत, समान आलेल्या आहेत. मग दोन्ही बाजू समान आलेल्या आहेत म्हणजे काय करावं लागेल, LHS इक्वल टू RHS, आणि दोन्ही बाजू जेव्हा समान येतात तेव्हा काय म्हणायचं, x equal to 2 is root of given quadratic equation. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, एखाद्या एक्झाम्पल मध्ये दिलेली व्हॅल्यू ही दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे किंवा नाही हे आपण काय करू शकतोय, पाहू शकतोय. अशाच प्रकारे आपल्याला प्रॅक्टिस सेट मधील काय करता येतील, उदाहरणं पाहता येतील. तर आपण प्रॅक्टिस सेट मधील उदाहरण बघूया. बघा आपण उदाहरण पाहूया. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही हे ठरवण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे की ते क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे नेमकं काय हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहिती आहे की बाबा जनरल फॉर्म असला पाहिजे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये दिसलं पाहिजे, आणि मॅक्झिमम इंडेक्स
हा जो व्हेरिएबल आहे एक्स, त्या व्हेरिएबलची मॅक्झिमम इंडेक्स किती असणं गरजेचं आहे, तर 2 असणं गरजेचं आहे. तेव्हाच त्या इक्वेशनला आपण काय म्हणू शकतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतो. आता इथं जर पाहिलं तर प्रत्येक उदाहरणामध्ये एकच व्हेरिएबल आहे, त्यामुळं आपण जर याला जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं तर तुमचा जनरल फॉर्म कन्वर्ट झाल्यानंतर इथं मॅक्झिमम इंडेक्स काय असली पाहिजे, 2 असली पाहिजे. मग पहिल्या उदाहरणामध्ये बघा y² + 1/y = 0 दिलेला आहे. मग इथं जर पाहिलं तर y जो आहे इथं तो y डिनॉमिनेटरला आहे, मग तो आपण काय केला, न्यूमरेटरला नेला तरी चालू शकतो, किंवा काय करू शकता इथं तुम्ही हे डिनॉमिनेटरचं y कॅन्सल करू शकता. त्यासाठी काय करायचं, मल्टिप्लाय बाय y ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होतं, y² * y काय होतो, y³ प्लस इथला y गेट कॅन्सल होणार = 0 * y 0. आता इथं जर पाहिलं तर मॅक्झिमम इंडेक्स किती आहे, 3 आहे. मग हिअर मॅक्झिमम इंडेक्स is 3. Therefore it is not quadratic equation. म्हणजे इथं काय, y ने मल्टिप्लाय करून बघितलं, जनरल फॉर्म मध्ये आणलं, तेव्हा हायेस्ट इंडेक्स जी आहे ती किती होती, 3 होती. पण आपल्याला ऍक्च्युअली डेफिनेशन नुसार किती पाहिजे, तर 2 पाहिजे होती. म्हणून त्या ठिकाणी मॅक्झिमम इंडेक्स 3 आली, म्हणून इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. सिमिलरली सेकंड एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही पाहिलं तर सेकंड एक्झाम्पल देखील असंच आहे. इथं सुद्धा डिनॉमिनेटरला x आहे, तो x कॅन्सल करायचा आहे. त्यासाठी काय करावं लागेल, मल्टिप्लाय बाय x ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल रे, x * x x² प्लस इथला डिनॉमिनेटरचा आणि न्यूमरेटरचा x कॅन्सल होतं = 0. हा जनरल फॉर्म दिसतोय. मॅक्झिमम इंडेक्स इथं जर पाहिलं तर इथं जसं 3 होतं तसं इथं किती आहे, 2 आहे. म्हणून इथं काय करायचं, हिअर मॅक्झिमम इंडेक्स is 2. मग आता डेफिनेशन सॅटिस्फाय झाली पाहिजे, तर मॅक्झिमम इंडेक्स आपल्याला डेफिनेशन मध्ये 2च पाहिजे. इथं सुद्धा किती आहे, 2च आहे. म्हणून इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर अशाच पद्धतीचं आणखीन एक पुढे उदाहरण आहे पहा. इथं प्रोडक्ट फॉर्म मध्ये 2 ब्रॅकेट दिलेले आहेत. मग याला जनरल फॉर्म मध्ये करून बघावं लागेल की बाबा मॅक्झिमम इंडेक्स 2 येतो का तो. म्हणून इथं काय करा, मल्टिप्लाय करून घ्या, m * m m², m * -5 5m. त्यानंतर m न याला मल्टिप्लाय केल्यानंतर परत 2 न करायचं, +2 * m +2m, आणि हे +2 आणि हे -5 -10 = 0. आता सॉल्व करून घ्या. देअरफॉर m² -5 + 2 -3m -10 = 0. तर इथं जर पाहिलं तर हे जनरल फॉर्म दिसतोय का, बघा दिसतोय. मॅक्झिमम इंडेक्स किती आहे, हिअर मॅक्झिमम इंडेक्स इज ऑल्सो 2 is 2. मग मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे म्हणजे आपल्या डेफिनेशन नुसार आहे, म्हणून इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. सिमिलरली फॉर द नेक्स्ट एक्झाम्पल, m³ + 3m² - 2 = 3m². डेफिनेशन नुसार आपण एकत्र करू शकतोय ते सुद्धा. देअरफॉर इथं काय होईल, m³ + 3m², हे +3m² इकडे आलं तर काय होईल, -3m² - 2, इकडल्या बाजूला काही शिल्लक नाही म्हणजे 0. जर पाहिलं तर हे प्लस आहे, हे मायनस आहे. मग त्याच पद्धतीनं कॅन्सल झाल्यानंतर शिल्लक काय राहणार आहे, m³ - 2 = 0. देअरफॉर हिअर मॅक्झिमम इंडेक्स इज 3, सो इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. Here maximum index is 3. Therefore it is not quadratic equation. आता हे अशा पद्धतीने आपण काय करू शकतोय की बाबा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही ओळखू शकतोय. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही हे तुम्ही ओळखलं, त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्म नुसार
ABC च्या व्हॅल्यू आपल्याला काढता येऊ शकतात. मग ABC च्या व्हॅल्यू कशा काढायच्या त्यासाठी आपण काय करूयात, आणखीन काही उदाहरणं पाहूयात. बघा दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, राईट द फॉलोइंग इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ ax square plus bx plus c equal to 0 and then write the value of a b c. आता दिलेले इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax square plus bx plus c या फॉर्म मध्ये लिहायचे तुम्हाला. आता त्या फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी तुम्हाला दिलेल्या टर्म अगोदर काय करावं लागतील, रिअरेंज करावे लागतील. त्या रिअरेंज करण्यासाठी फर्स्टली स्क्वेअर टर्म, त्यानंतर इंडेक्स 1 असलेली आणि लास्टली काय करावं लागेल, कॉन्स्टंट टर्म घ्यावी लागेल. म्हणजे इथं जर पाहिलं तर त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकताय. त्यासाठी आपल्याला कंपॅरिझन करावं लागणार आहे. ते कंपॅरिझन करून नंतर एबीसी च्या व्हॅल्यू काढाव्या लागतील. मग इथं काय करावं लागेल, हे -y² इकडल्या बाजूला पाठवू शकताय आणि हे +10 इकडे पाठवू शकताय. मग काय होईल, हे -y² इकडे आलं तर +y², हे +2y ॲज इट इज आणि हे +10 इकडे आलं तर -10 इक्वल टू 0. आता जर पाहिलं तर हा जनरल फॉर्म आहे, ax² + bx + c च्या फॉर्म मध्ये आलेला आहे. म्हणजे इथं काय करायचंय, कंपॅरिझन करायचंय. कंपेअरिंग विथ ay² + by + c इक्वल टू 0. आता तुम्ही म्हणता सर इथं x घ्यायचं, तर हे y च्या फॉर्म मध्ये इक्वेशन y घेतलेलं आहे. तर इथं कंपॅरिझन केल्यानंतर देअरफॉर a इज इक्वल टू, इथं y² ला कोएफिशियंट नाही म्हणजे किती असतो, तिथं 1 असतो. म्हणून a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 2 आणि c इज इक्वल टू -10. सिमिलरली याच पद्धतीने आपण पुढले उदाहरण सोडवू शकताय. याच्यामध्ये सुद्धा बघा इथं फर्स्टली जनरल फॉर्म करून घेणं गरजेचं आहे. म्हणून इथं काय करायचंय, x² + 5x. आता या मायनस मध्ये काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. मायनस जर मध्ये मल्टिप्लाय केलं तर काय होतं, -3 हे मायनस प्लस x. आणि ह्या दोन्ही टर्म काय करायचे, इकडल्या बाजूला घ्यायच्या. x² + 5x हे +x इकडे आलं तर काय होतं, -x आणि -3 इकडे आल्यानंतर काय होतं, +3. आता इथं कॅल्क्युलेट करून घ्या. 5x - x काय येतं, 4x आणि हे +3 = 0. आता जर पाहिलं तर हा जनरल फॉर्म आलेला आहे. मग इथं जसं कंपॅरिझन केलं तसंच कंपॅरिझन करायचं. कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0. Therefore a is equal to, here coefficient of x² is 1, so a is equal to 1, b is equal to 4 and c is equal to 3. याच पद्धतीने आपण पुढली उदाहरण सोडवू शकताय. इथं जर पाहिलं 3m² = 2m² - 9 दिलेला आहे. आता इथं काय करायचं, एका बाजूला घ्या, आहे दोन्हीकडला 3m² + 2m² इकडे आला तर -2m², -9 इकडे आला तर +9 = 0. इथं 3m² - 2m² म्हणजे m² + 9 = 0. इथं जर पाहिलं तर मिडल टर्म दिसत नाहीये, ऍबसेंट आहे मिडल टर्म. सो इथं काय करावं लागेल, m² प्लस मिडल टर्म नाही म्हणून काय करायचं, 0m + 9 = 0. आता कंपॅरिझन केला तर काय होतं, कंपेअरिंग विथ am² + bm + c = 0. Therefore a is equal to 1, b is equal to 0, c is equal to 9. Similarly, for the next question, multiply by p. p ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होतं, p × 3 3p आणि हे p + 6p म्हणजे इथं मल्टिप्लाय जर केलं तर काय होतं, +6p² इज इक्वल टू हे -5 आणि हे -5 इकडे आलं तर काय होईल, ते +5 होणार. मग इथं रिअरेंज करूनच लिहा डायरेक्ट. इथं काय होईल, 6p² + 3p आणि हे -5 इकडे आलं तर काय होतं, +5. परत हे जनरल फॉर्म मध्ये आलेलं आहे आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या. म्हणून इथं काय करायचं, कंपेअरिंग विथ ap² + bp + c = 0.
कंपॅरिझन जर केलं तर कोएफिशियंट ऑफ पी स्क्वेअर पी आणि कॉन्स्टंट टर्म, देअरफॉर ए इज इक्वल टू 6, बी इज इक्वल टू 3 अँड सी इज इक्वल टू 5. तर हे अशा पद्धतीने आपण जनरल फॉर्म मध्ये लिहून ए बी सी च्या व्हॅल्यू काय केलेल्या आहेत, काढलेल्या आहेत. अशाच पद्धतीनं तुम्ही बरीचशी उदाहरणं सॉल्व्ह करू शकताय. आणि त्यामध्ये आपल्याला आता पुढचा जो पॉइंट पाहायचा आहे, पुढच्या एक्झाम्पल आहेत ते रूट्स ऑफ द इक्वेशन वर आधारित असतील. कारण पुढला जो पॉइंट होता तो आपला काय होता, रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर पुढली उदाहरण आपण काय करूया, पाहूया. आता या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय, डिटरमाइन वेदर द फॉलोइंग व्हॅल्यूज अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ इक्वेशन. म्हणजे काय सांगितलंय की बाबा दिलेल्या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत, ह्या व्हॅल्यूज ह्याची रूट आहेत का नाहीत ते आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. तर रूट कसे चेक करायचे हे आपण पाहिलेलं आहे. त्यासाठी आता पहिल्या व्हॅल्यू साठी आपण काय करूयात, विचार करूयात. पहिली व्हॅल्यू आहे m इज इक्वल टू 2. आता याच्यासाठी कशा पद्धतीनं, तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला रूट ठरवण्यासाठी ह्या इक्वेशनची लेफ्ट साइड कन्सिडर करावी लागेल. म्हणून लेफ्ट साइड काय आहे, LHS इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 5m. आणि इथं काय करायचंय, ही जी आपण व्हॅल्यू घेतलेली आहे ती पुट करायची आहे. पुट m इज इक्वल टू 2, देअरफॉर 2 into 2 square minus 5 into 2. Therefore 2 into 2 चा स्क्वेअर 4 minus 10. आणि इथं काय होईल, बेचोक 8 minus 10. आणि इथं काय सबट्रॅक्शन जर केलं तर काय होतं, LHS इक्वल टू -2. आणि RHS काय आहे बघा, RHS इज इक्वल टू काय आहे, तर RHS 0 आहे. मग इथं दोन्ही बाजू कशा आहेत रे, डिफरंट आल्या. LHS is not equal to RHS. Therefore, ज्यावेळेस असं होतं ना, ज्यावेळेस LHS आणि RHS डिफरंट येतात त्यावेळेस m is equal to 2 is not root of quadratic equation. Similarly, for the second value आहे m is equal to 5/2. आता याच्यासाठी सुद्धा सेम याच पद्धतीनं LHS घ्यायचं 2m स्क्वेअर मायनस 5m. आणि इथं काय करायचं, सबस्टिट्यूट करायचं. पुट m इज इक्वल टू 5/2. सबस्टिट्यूट जर केलं तर काय होतं, 2 इंटू m ची व्हॅल्यू 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5 इंटू 5/2. व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या तर इथं स्क्वेअर करून घ्या. 2 इंटू 5 स्क्वेअर 25/2 स्क्वेअर 4 मायनस 25/2. इथं 2 1 जा 2, 2 2 जा 4. म्हणजे इथं काय होईल, 25/2 मायनस 25/2. इथं जर पाहिलं तर LHS ची व्हॅल्यू काय आलेली आहे पहा, दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर काय येणार आहे, 0. देअरफॉर RHS इक्वल टू ऑल्सो 0. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. मग ज्यावेळेस दोन्ही बाजू सेम येतात तेव्हा काय म्हणायचं, m इज इक्वल टू 5/2 इज रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर अशा पद्धतीनं आपण रूट आहे का नाही हे ठरवू शकतो. अशी भरपूर उदाहरणं तुम्ही स्वतः तयार करू शकता. तर पुढचा पॉइंट आहे, पुढचं एक्झाम्पल बघा. बघा या एक्झाम्पल मध्ये वन ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इक्वल टू 0 इज -7/5. कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी ऑफ द फॉलोइंग. आता ऍक्टिव्हिटीचा प्रश्न आहे म्हटल्यानंतर ऍक्टिव्हिटी मध्ये फिक्स जे आपल्याला इथं ह्या प्रॉपर ब्लॉक मध्ये जे पाहिजे तेच लिहावं लागणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्याशिवाय तुम्हाला तिथं मार्क्स मिळणार नाही. तर इथं पहिल्यांदा काय सांगितलंय, एक ब्लॉक दिलाय, इज ए रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता इथं या प्रश्नामध्येच तुमचं उत्तर आहे पहा, की वन ऑफ द रूट म्हणजेच हे दिलेलं आहे. म्हणजेच इथं काय येणार आहे, m इज इक्वल टू -7/5 इज ए रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता इथं सबस्टिट्यूट करताना काय करावं लागेल, m इज इक्वल टू -7/5.
किंवा इथं नुसतं फक्त -7/5 लिहिलं तरी चालेल. आता इथं सबस्टिट्यूट केलं तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कडे बघा. आता इथं 5 इंटू m चा स्क्वेअर आहे म्हणजे इथं काय होईल रे -7/5 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं 2 इंटू m आहे म्हणजे इथं फक्त काय येईल -7/5 आणि आहे तसं. आता इथे कॅल्क्युलेशन करून घ्या. इथं काय येतं बघा 5 इंटू -7 स्क्वेअर 49 अपॉन इथं काय होणार आहे 5 स्क्वेअर 25. इथं डिवाइड करून घ्यायचं 5 1 5 5 5 चा म्हणजे इथं काय येणार आहे 49 भागिले 5. इथं काय होणार आहे इथं प्लस आहे इथं मायनस आहे. प्लस मायनस मायनस म्हणजे इथं किती येणार आहे -14/5. आता इथं जर पाहिलं तर हे 49/5 आणि हे प्लस आणि हे मायनस प्लस मायनस मायनस म्हणजे इथं काय होणार आहे 49/5 मायनस 14/5. इथं जर सबट्रॅक्शन केलं तर काय होतं प्लस 35/5 आणि ह्याला जर भाग दिला म्हणजे डिवाइड केलं तर काय होईल 5 7 जा. Therefore the value of k is 7. तर अशा पद्धतीनं आपण एखादा एक्झाम्पल जर आणखीन दिलं किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक रूट दिलेलं आहे आणि एक रूट दिल्यानंतर तुम्हाला या इक्वेशन मध्ये दिलेल्या k ची व्हॅल्यू काढायची तर त्यावेळेस काय करायचंय तर जी रूट दिलेला आहे त्या रूटची व्हॅल्यू जे व्हेरिएबल इथं तुम्हाला दिलेलं असणार आहे त्या व्हेरिएबलच्या जागेवर काय करायचं सबस्टिट्यूट करायचं आणि कॅल्क्युलेशन करून काय करायचंय या पद्धतीनं फाइंड आउट करायचं आहे. तर अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला पुस्तकामध्ये मिळतील. तर आपण उद्याच्या तासाला क्वाड्रॅटिक इक्वेशन जे दिलेलं असणार आहे ते त्याची काही मेथड्स आहेत सॉल्व्ह करण्याच्या त्या काय करूयात आपण पाहूया.